नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्रजी गोरले यांनी अचानक राजीनामा दिला आणि या राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये खळबळ माजली. अमरावती जिल्ह्यानंतर सर्वात मोठी कॉटन मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला पाहिले जाते. आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेलघाटातून आणि मध्य प्रदेशातून आणि परिसरातल्या 2-3 तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांचा माल या कॉटन मार्केटमध्ये येते. आणि गेल्या 2 वर्षापासून इथे सभापती म्हणून राजेंद्रजी गोरले हे सभापती म्हणून होते. आणि या मागील निवडणुकीमध्ये जवळपास सहकार पॅनलने बाजी मारली होती आणि परिवार पॅनलचे 4 सदस्य निवडून आले होते. मात्र सुरळीत चालू असताना काय नेमकं खटके घडले आणि यामध्ये काय नेमकं कारण झाला की राजेंद्रजी गोरले यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. नुकतेच यांच्यावर अविश्वास प्रस्तावाची तयारी दाखवलेली होती आणि 12 सदस्य त्यांच्या विरोधात गेलेले होते. त्यामुळं कुठेतरी आपल्यावर अविश्वास येईल आणि आपण स्वतःचा त्यांनी मोठेपणा घेऊन आणि स्वतःच त्यांनी निबंधकाकडे राजीनामा दिला. आणि नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सभापती राजेंद्रजी गोरले आहेत. भाऊ, आपण सभापती कार्यकाळ करत असताना आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत. आता नेमकं कारण काय झालं की आपण या पदाचा राजीनामा दिला, काय सांगाल आपण? आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यासाठी जे निर्णय मी घेतले आहे आणि निर्णय इतके शेतकऱ्यासाठी चांगले झालेले आहेत. आज एक संत्रा मार्केटची बाजारपेठ मी इथं आणली आणि आपला जो भाजी बाजार आहे हा पावसाळ्यामध्ये तिथं फार किचड होते सर्व याने, म्हणजे पावसाळ्यामध्ये भाजीपाला सुद्धा घ्यायलाच बंद. हा पूर्ण भाजीपाल्याचं मी मार्केट आपल्या शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलं, म्हणजे चालू आहे काम, आणलं. आणि त्यांच्या सुद्धा 50,000 रुपये डिपॉझिट करून त्यांनी दुकाने बांधावे आणि 12,500 रुपये फिक्स डिपॉझिट त्यांच्या नावाचं करून त्यांना एक दुकान मी 30 गाळे बांधले. आणि 30 गाळे बांधत असतानाच आणि गाळे सुद्धा उभे झाले. अचानक आमच्या एका काही संचालकांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर म्हणजे त्यांची कंप्लेंट केली. आता हा निर्णय शेतकऱ्यासाठी नव्हता तर काय माझ्यासाठी थोडी होता. हा निर्णय सर्व शेतकऱ्यासाठी होता. सर्व पूर्ण भाजीपाला मार्केट तिथं जाणार आणि स्वच्छता होती, सर्व तिथं होतं. तर अशा प्रकारे जे हे निर्णय चुकीचे मी जे घेत होतो यांना माझ्या फार म्हणजे माझ्या काही संचालकाचा अडथळा निर्माण होत होता. तसेच मी संत्रा मार्केटचं प्रोसिडिंग प्लॅन इथं आणला आणि वरुड नंतर त्यांना फार विनंती केली. हा फार मोठी कंपनी आहे ती. त्यांना वरुड नंतर मी इथं त्यांना आणण्यासाठी फार प्रयत्न केले, कारण एवढी मोठी कंपनी दुसऱ्या जागी जवळजवळ देत नाही. तरी आमच्या संचालकांनी, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला साथ देऊन त्यांच्यावर वारंवार त्यांची म्हणजे पाठपुरावा करून त्यांना मान्य करून आम्ही ते बाजारपेठ आणली. आणि या संत्र्याच्या मार्केटमध्ये आपण यावर्षी सर्व कास्तकार खुश झाले की हे मार्केट आपल्याला पाहिजे होतं, आजपर्यंत आपली इथं झालं नाही. अशा अनेक योजना मी म्हणजे शेतकऱ्यासाठी हिताच्या आणल्या. आणि आपलं इथचं जे म्हणजे धान्याचं माप होतं हे 12 वाजता आज 12 वाजता हर्रात चालू होते. आज 7-8 वाजेपर्यंत त्यांचा चुकारा गिकारा घेऊन सर्व कास्तकार आपल्या घरी जातात, सर्व खुश रीतीने. आणि कोणतं वजन माप काट्यात काही, मी 2 वर्ष जवळजवळ 2 वर्ष होणार ते आहेत मला. 2 वर्षामध्ये एकही कास्तकाराची माझ्या कृषी उत्पन्न बाजारात एकही कंप्लेंट आलेली नाही. याचा अर्थ की सर्व सुरळीत चालू आहे. तर काही कारणास्तव म्हणजे हे माझे जे हे चांगले काम आहे हे काही मेंबरांना म्हणजे चांगले वाटत नव्हते. मेंबरांना हे चांगले वाटत नसल्यामुळे त्यांनी आणि मागचे जे भ्रष्टाचार यांचे काढले, मागच्या सभापतीचे हे जे भ्रष्टाचार मागचे जे एवढं मोठं हे प्रकरण आहे, भूखंडाचं प्रकरण आहे, ऑडिट नोटचं प्रकरण आहे आणि कापसाचं प्रकरण आहे, एवढे मोठे हे निर्णय जे मागचे मी काढले, त्या जे निर्णय काढले जे मागचे सभापती यांना हे सहन झालेले नाही. त्यांनी बबलू देशमुख सोबत हातमिळवणी करून माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा त्यांनी सह्यांची मोहीम चालू केली. मोहीम चालू केल्यानंतर मलाही समजलं. तर मी म्हटलं आपलं इमानदारीचं काम आहे, आपल्याला काही याच्यात घेणं देणं नाही. मी स्वतःच जाऊन, त्यांनी हस्ताक्षर करायचेच होते तरी मी स्वतःच जाऊन सकाळी जाऊन मी माझा राजीनामा दिला. आज मला वाटते कलेक्टर ऑफिसला त्यांनी राजीनामा म्हणजे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा, मग माझा राजीनामा झाल्यानंतर ते 5 वाजता जाऊन त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी ते त्याच्या सह्यांचं पत्र दिलं. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेकदा बघतो आपण की 1 वर्षात या 6 महिन्यात अनेकांना राजीनामा द्यावा लागते आणि अनेक सभापती बदलून जातात. काय सांगाल तुम्ही याच्यात नेमकं प्रकार? यामध्ये असा खेळ आहे हा, की इथं
तुम्ही म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झाले. इथला जो इन्कम सोर्स हा 1,70,00,000 ते 2 करोड रुपयापर्यंतच होता वर्षाचा. मी बसलो त्यावेळेसपासून हा मी 4.5 कोटीवर नेला. 2-2.5 कोटी रुपयांना मी उत्पन्न वाढवलं कृषी बाजार समितीचं. आणि हे असे असताना अनेक निर्णय आणि मोठे-मोठे कामं चालू आहे. पथरोटला शॉपिंग सेंटर चालू आहे. 60 दुकानाचं काम चालू आहे. मार्केटमध्ये 2 टीन शेड चालू आहे आणि आता बाजारसाठी जे 30 दुकानं बांधणं चालू आहे. त्यासमोर सुद्धा मी डोम टाकून आणि काँक्रीट करून म्हणजे अन्यथा काही म्हणजे गाटा म्हणजे काही झालं कीचड वगैरे व्हावं नाही, आपला स्वतः भाजीपाला हा स्वच्छ राहावा यासाठी मी अनेक निर्णय बाजार समितीत घेतले आणि मी इन्कममध्ये फार पुढे गेलो म्हणजे डबलचं इन्कम मी करून टाकलेलं आहे. आणि काही संचालकांना हे सहन नव्हतं होत आणि काहींची आर्थिक त्यांना असं वाटतं, काही संचालकांना असं वाटतं की आर्थिक इथून आपलं सर्व झालं पाहिजे. ते मी होऊ दिलं नाही. मी इथचा भ्रष्टाचार पूर्ण खतम केला आणि मी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, सोलर घेतलं, काटा चालू केला. काटा जो आपला दिवस बंद होता मार्केटात, तो काटा चालू केला. असे अनेक कामाचं विकासाची केली आणि मला या कामामध्ये संचालकांनी आणि माझ्या पूर्ण कर्मचारी बांधवांनी फार मला म्हणजे साथ दिली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या साथीमुळेच माझा हा जो इन्कम सोर्स वाढला, हे त्यांच्या साथीमुळेच वाढला आणि त्यांनी अनेकदा सुद्धा माझ्या एक म्हटल्यानंतर पूर्ण इमानदारीनं काम केलं आणि त्यांच्या सुद्धा मी त्यांचं हे सुद्धा मी त्याला मानतो. अशातच काय झालं, आता हे काही संचालकांना आर्थिकदृष्ट्या होत नव्हतं आणि त्यांना हे सहन झालं नाही. त्यांनी आणि जे मागचे सभापती आहे यांचा जो हा बाहेर भ्रष्टाचार आलाय, त्यांना हा सुद्धा सहन झाला नाही. त्यांनी बबलू देशमुख भाऊसोबत अजय पाटलांनी हातमिळवणी करून अजय पाटलाचे म्हणजे संचालक व बबलू देशमुख संचालक मिळून माझ्या विरोधात 12 सदस्याचा त्यांनी अविश्वास करारावर सह्या केल्या. असे असताना मला समजलं, मी सकाळीच जाऊन 12 वाजता मी माझा राजीनामा दिला. असं हे नाटक इथं म्हणजे इथं जसं जे प्रशंसा असते, ते इथं आहेच नाही. जे आपलं इमानदारीचं काम होतं आणि मला काही या पदागिदाची काही मी भुकेला नाही आहे. मी इथं पदासाठी बसलोच नव्हतो. एक स्वच्छ व्हा म्हणून आज आज आपल्या मार्केटची कुठेही अमरावती जिल्ह्यात कुठेही आपल्या मार्केटची एकदम वाहवा होऊन राहिली होती. सर्व सोयीस्कर आहे. एकही कंप्लेंट कोणाची नव्हती. ना कोण्या भ्रष्टाचाराची कोणाची कंप्लेंट नाही. असं असताना सुद्धा हे माझं जे मी कर्तव्य केलं हे त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी माझ्यावर अविश्वास आणला. आपण संपूर्ण प्रतिक्रिया भाऊंची जाणून घेतली आणि 2 दिग्गजांनी हातमिळवणी करून भाऊचा बळी घेतला. यामध्ये त्यांना अविश्वास आणून त्यांचा वाला पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि या संदर्भात अजून काही विषय आहेत आपण ते जाणून घेऊ. विषय असा आहे की हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे आणि हे जे आहे जरी मी सभापती नाही, मी संचालक म्हणून तिथे राहणारच आहे आणि मी सर्व अचलपूर तालुक्यातील कास्तकार बंधूंना आणि सर्व जनतेला सांगू इच्छितो की मी जरी सभापती नाही, संचालक आहे, तरी हा जो गैर प्रकार जो झाला आहे भ्रष्टाचाराचा मागच्या काळात, हा दबला पाहिजे म्हणूनच मला त्यांनी पदावरून काढलं. पण मी दबू देणार नाही. मी सर्व कास्तकार बंधूंना, सर्व शेतकऱ्यांना, सर्व यांना मी सांगू इच्छितो, की मी जरी पदावर नसताना हा जो गैरप्रकार झाला, मी दबू देणार नाही आणि यासाठी मी प्रत्येक वेळा मीटिंगमध्ये आवाज उठवेल. हो, आता सध्या तुरीचे भाव शेतकऱ्यांची तूर आली आहे आणि तुरीचे भाव वेगवेगळ्या ठिकाणी आहे. दर्यापूरमध्ये वेगळे आहे, अंजनगावमध्ये वेगळे आहे आणि त्याची पलीकडे आपल्या अचलपूरमध्ये खूप कुठेतरी मेलघाटातील तूर येऊन राहिली आणि त्याच्यावर अन्याय होऊन राहिला आणि भाव मोठ्या याच्यात व्यापारी त्यांना कमी देतात. काय सांगाल? नाही, हे व्यापाऱ्याची बाजारपेठ हे सविस्तर म्हणजे पूर्ण याच्यावर चालते, भारताच्या हिशोबावर चालते आणि हे चढ-उतार भाव जे होऊन राहिले अमरावती हे ते थोडा फरक आहे. पण आपली इथं जे सर्व सिस्टीम चांगली आहे व्यापाऱ्यांची, काऊन की व्यापारी वर्गाला मला जे मी म्हटलं त्यांनी इतकी साथ दिली या व्यापारी वर्गाची मी कधीही त्यांचे उपकार भुलणार नाही. काऊन की व्यापाऱ्यांना जी मी म्हटलं त्यांनी तेच केलं आणि पूर्ण मला त्यांनी व्यापारी वर्गांनी मला या म्हणजे बाजार समितीत पूर्ण प्राधान्य दिलं. तरी आमचा प्रस्ताव हा तुरी खरेदीच्यासाठी कॉटन मार्केटने पाठवलेला आहे आणि शासनानं खरेदी करावं यासाठी आम्ही वारंवार त्यांचे हे करून राहिलो. सभापती राजेंद्रजी गोरले यांनी सारा समाचारला मुलाखत दिली आणि संपूर्ण वृत्तांत सांगितला. मागील काळामध्ये माजी सभापतींनी काही भ्रष्टाचार केलेला होता असा त्यांनी आरोप केला आणि या भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे प्रयत्न यांचे चालू होते. मात्र कुठेतरी 2 दिग्गज एका जागी झाले आणि भ्रष्टाचार उघडकीस न व्हावा यासाठी
त्यांच्यावर प्रेशर टाकला आणि त्यांचे सदस्य सोबत घेऊन त्यांनी अविश्वास प्रस्ताव त्यांच्यावर आणणार होते हे त्यांना जाणून होतं आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. संपूर्ण उत्तर आपण सारा समाजाच्या माध्यमातून मांडलेला आहे. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.